प्रेक्षकांनो, ही शर्वरी आणखी किती नाटक करणार आहे आणि आणखी तिच्या घरच्यांना ती किती फसवणार आहे. प्रेक्षकांनो, कशी भलती नाटकं करते ना ही शर्वरी. तर असं काही प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये देखील तिने खूपच धमाकेदार असं जे आहे ना तिचा रोल प्ले केलेला आहे आणि छान असं तिने नाटक केलेलं आहे, जेणेकरून तिची आई आणि जानकी अवंतिका छान गोंधळात येतात, छान गोंधळून जातात. तर जानकी तर असंच काही तिने आज देखील नाटक केलेलं आहे की तिच्या आईला आणि जानकीला तिने असं काही गोंधळामध्ये अडकून घेतलेलं. एक मिनटं प्रेक्षकांनो, सो इथे तर तिच्या आईला आणि तिच्या बहिणीला असं गोंधळून घेतलेलं आहे ना की नक्की त्या पूर्णपणे तिच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या आहेत. तर असंच काही तिने आज केलेलं आहे. नेमकं काय केलं तिने ते चला जाणून घेऊया. शर्वरीने जानकी अवंतिका यांची बोलणे ऐकलेले असतं तेव्हा ती खूप खुश असते, कारण तिला असं वाटतं की आता ज्या पद्धतीने मी घरच्यांसमोर माझं जे काही दुःख वाटते त्यात ते सहभागी होत आहेत, ते काळजी करत आहेत माझी आणि मला आणि राहुलला ते स्वतःहून एकत्र आणणार आहेत. तर असं काही तिला त्यांच्या बोलण्यातून जाणवलं असतं, त्यामुळे ती खूप खुश असते. आता ती तिच्या रूममध्ये आलेली असते आणि खूप खुश होऊन तिने राहुलला फोन केलेला असतो. जेव्हा ती राहुलला फोन करते तेव्हा ती बोलते, राहुल राहुल असं काही खूप खुशच होत त्याला ती बोलत असते. तेव्हा तो बोलतो, शरू अगं एवढी खुश काय आहेस तू, काय झालं आहे असं तो बोलत असतो. तेव्हा ती बोलते, हो सांगते ना, पण आता नाही, जेव्हा मी तुला भेटेल ना तेव्हा सांगेल. तेव्हा तो बोलतो, हो पण आता थोडं सांग ना, नेमकं झालं आहे काय. तेव्हा ती बोलते, नाही रे राहुल आता नाही. आणि तेवढ्यातच दरवाजाचा आवाज येतो. आता दरवाजाचा आवाज आलो तेव्हा जेव्हा दरवाजाचा आवाज येतो तेव्हा शर्वरी घाबरते आणि बोलते, राहुल एक मिनटं. आणि आता जाऊन बघते दरवाजा मागे कोणी नाही आहे ना, कोणी लपून तर तिचे बोलणे ऐकत नाही आहे ना, असं काही ती आता इथे एकदम शांततेने जाऊन बघते, तिला कोणी दिसत नाही. तेव्हा दरवाजा लावून घेते. आता राहुल बोलतो, काय झालं. तेव्हा ती बोलते, नाही रे काही नाही, हे ना थोडंसं दरवाजाचा आवाज आला होता, मला असं वाटलं की दारामध्ये कोणी आहे की काय. तुला माहिती ना ती ऐश्वर्या कशी आहे, सारखी माझ्यावर नजर ठेवून असते, त्यामुळेच मला संशय होत होता. तेव्हा तू बोलत असतो की अगं कोणी नसेल, भास झाला असेल तुला. आणि तेव्हा ती बोलते, हो तसंच काही झालं असेल असं बोलते. आणि नंतर बोलते, राहुल आपण भेटायचं. आणि आता पुढच्या प्लॅनिंगला ती सुरुवात करते की नेमकं त्यांना पुढे काय करायचं आहे, ड्रामा ती त्याला सांगत असते. आता प्रेक्षकांना ते काय ड्रामा करणार आहेत ते तर काही दाखवलेलं नाही, कारण त्यांचा आवाज त्यावेळेस बंद असतो आणि फक्त जे ते तोंडाने बोलत आहेत एकमेकांना तसं काही ते दृश्य दाखवलेलं आहे. आता तेवढ्यातच सुमित्राने इथे शर्वरीला आवाज दिलेला असतो. तेव्हा शर्वरी हे राहुलचा फोन कट करते, त्याला बोलते, भेटूयात आपण नंतर असं बोलते. आणि आता तिचा फोन कट करते आणि ती आता तिच्या आईकडे आलेली असते. तिची आई आणि जानकी ह्या दोघीही देवळात जाण्यासाठी निघालेल्या असतात. जानकी ही शर्वरीला जशा आहेत तशा अवस्थेत असते आणि बोलते, वंसा हे काय, तुम्ही तयार नाही झालात, तुम्ही अशाच येणार आहात. तेव्हा ती बोलते, हो वहिनी, अगं मी जशी आहे तशीच येणार आहे. मला काही नीटनेटकं राहावंसं वाटत नाही गं, नटावंसं वाटत नाही, काहीच करावंसं वाटत नाही. खरं तर माझी देवळात यायची इच्छा देखील नाही आहे, पण आता आईचं आहे त्यामुळेच मी आता देवळात येण्यासाठी तयार होते, असं काही ती बोलत असते. इथे सुमित्रा बोलते, शरू तू माझ्यासाठी देवळात येतेस ना, मग माझ्यासाठीच तू छान नीटनेटकी तयार होऊन ये बरं. तेव्हा जानकी बोलते, हो आई, चला वंसा मी तुम्हाला तयार करते, मीच तुमच्याबरोबर येते असं बोलते. आणि आता ती शर्वरीला घेऊन रूममध्ये आलेली असते. आता शर्वरीला बोलते, वंसा कोणता ड्रेस घालणार आहात तुम्ही असं बोलते आणि कपाट काढते आणि कपाटामधनं एक ड्रेस काढते. वंसा हा ड्रेस घाला, हा छान दिसेल असं बोलते. तेव्हा आता शर्वरी तो ड्रेस घेते आणि रडायला लागते. तेव्हा जानकी तिला बोलते, काय झालं वंसा, तुमच्या डोळ्यात पाणी. तेव्हा ती बोलते, अगं वहिनी, जेव्हा मी विक्रांतचं घर सोडलं होतं ना, मी तेव्हा जशा अवस्थेत होते ना तशाच अवस्थेत मी घर सोडलं होतं. तेव्हा काही मी नीटनेटके तयार झालेले नव्हते, काही नाही. तेव्हा हा ड्रेस मला राहुलने गिफ्ट केला होता. तो बोलला, तू जर अशा अवस्थेत घरी गेली ना तर तुझ्या घरच्यांना वाईट वाटेल आणि तू जर हा ड्रेस त्यांना जास्त वाईट वाटणार नाही, असं काही बोलत त्याने हा ड्रेस मला गिफ्ट केला होता. तसा मनाने खूप चांगला आहे गं वहिनी राहुल, असं ती बोलत असते. तेव्हा जानकी बोलते, वंसा तुम्हाला या ड्रेसमुळे त्रास होतो आहे का, थांबा मी तुम्हाला दुसरा ड्रेस देते असं बोलते. आणि आता तो ड्रेस ती ठेवून देते आणि दुसरा ड्रेस शर्वरीला घालायला देते. दरवाजासमोर करा, शर्वरीला घालायला देते. आता शर्वरी तो ड्रेस जो जानकीने काढून दिला तो ड्रेस घालते आणि आता इथे तयार होते आणि बोलते, जानकी बोलते, चला बरं वंसा. आता जानकी, शर्वरी आणि सुमित्रा हे तिघीही देवळात आलेल्या असतात. देवळात आल्याच्यानंतर देवीचं दर्शन घेतात. तिथे राहुल देखील आलेला असतो. आता इकडे घरी
ऐश्वर्या ही खूप चिडचिडपणा करत असते. ऐश्वर्या एकटीच रूममध्ये असते, इकडून तिकडे तिकडून इकडे चक्रा मारत असते आणि स्वतःच्या मनाशीच बोलत असते, हे का माझ्यावर विश्वास करत नाही आहे. ती शर्वरी सगळ्यांना वेड्यात गिनती करते आहे. ती सगळ्यांच्या डोळ्यावर पडदा कसा आहे सगळ्यांना कळत कसं नाही आहे. ती सगळ्यांसोबत लपंडावचा खेळ खेळते. शर्वरी जशी दिसते तशी नाही आहे. मी काय करू जेणेकरून घरच्यांना विश्वास बसेल, असं काही ती आता इथे स्वतःच्या मनाशी बोलत असते. आणि तेवढ्यातच तिथे सारंग आलेला असतो. सारंग बोलतो, अहो ऐश्वर्या काय झालं आहे, तुम्ही आई आणि शरुताईला देवळात जाताना बघितलं का, गेले का त्या देवळात. तेव्हा ती बोलते, मला काही माहिती नाही देवळात गेल्या की नाही आणि त्या कुठे का जाईना, कोणी काही का करणं, मला काहीही करायचं नाही आहे. तेव्हा तो बोलतो, अहो हो हो ऐश्वर्या पण काय झालं, ठीक आहे काय चिडलात, असं तो बोलत असतो. तेव्हा ती बोलते, सारंग माझ्यावर कोणीच विश्वास करत नाही आहे. जानकी अवंतिका यांना मी सारखे सांगते की ती शर्वरी जशी दिसते ना तशी नाही आहे ती मुलगी, सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकते आहे ती, असं बोलते. ती बोलते कोणीच माझ्यावर विश्वास करत नाही, घरचे देखील माझ्यावर विश्वास करत नाही. मी किती सांगते सारंग, तुम्ही तर माझ्यावर विश्वास करायला हवात ना, तुम्ही माझा नवरा आहात, तुम्ही माझ्यावर विश्वास करायला हवत ना, पण तुम्ही देखील करत नाही. सारंग तुम्ही इतके भोळे आहात ना की तुमची ती शर्वरी बहीण तुम्हाला सहज घोळात घेईल आणि ती तुम्हाला माझ्या विरुद्ध जर भडकवलं ना तिने तर तुम्ही सहज भडकसाल, असं काही ती बोलते. तेव्हा तू बोलतो, तुम्ही बोलता ते खरं आहे, पण खरं सांगू का, मी शरुताईवर संशय नाही करू शकत, असं तो बोलतो. आणि तेव्हा ती बोलते, सारंग काय करायचं ना तुम्हाला ते करा, आता मला तुमच्याशीही बोलायचं नाही, असं काही चिडते ती. आणि ती तिकडनं आता रूमच्या बाहेर निघून जाते. तेव्हा सारंग बोलतो, अहो ऐश्वर्या ऐका ऐश्वर्या, पण ऐश्वर्या मात्र काही ऐकत नाही. आता इकडे दुसरीकडे जानकी शर्वरी आणि सुमित्रा हे तिघी देवळात आलेले असतात. आता इथे जानकी आणि सुमित्रा देवीचं दर्शन घेत असतात. तेव्हाच इथे शर्वरी ही देवळाच्या बाहेर आलेली असते. तिथे राहुल असतो. आता राहुल हा शर्वरीला बोलण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा शर्वरी बोलते, राहुल मला नाही बोलायचं, मला जायचं आहे, आणि ती तिकडून जाण्याचा प्रयत्न करते. तेव्हा राहुल बोलतो, शरू अगं का मला इग्नोर करतेस तू, माझ्याशी का बोलत नाही आहेस तू. तेव्हा ती बोलते, मग काय करू मी, आता काहीच होणार नाही आहे, असं काही बोलत असताना तिथे आता अनोळखी एक बाई आणि एक माणूस आलेला असतो. आता ते अनोळखी व्यक्ती हे शर्वरीला बघतात आणि तो माणूस त्या बाईला बोलतो की हे कोण आहे, ते ऋषिकेश रणदिवे त्यांचीच बहीण आहे नाही. तेव्हा ती बाई बोलते, हो त्यांचीच बहीण दिसते. आणि तेव्हा ते बोलतात की तिचा नवरा वारून तर आताच काही दिवस झाले. तेव्हा ती बाई बोलते, हो बघा ना, आणि ती तर एका मुलासोबत आहे, ह्या अशा मुलींना अशाच असतात, नवरा मेला ना मेला की असे काही करतात बघा, त्याने तिच्या हाताला देखील धरलं आहे, असं काही त्यांच्याबद्दल आता ते दोघांबद्दल निगेटिव्ह विचार करत असतात आणि एकमेकांशी बोलत असतात. पण तेव्हाच मात्र आता इथे जानकी तेव्हाच शर्वरी ही राहुलला बोलते, मला नाही बोलायचं, आता काही होणार नाही आणि आता बोलून काहीही उपयोग नाही आहे, असं ती बोलते आणि तिकडनं जाते. तेवढ्यातच देवळाच्या बाहेर आता इथे सुमित्रा आणि जानकी हे येतात. आता हा सगळा जो आहे ना प्रेक्षकांनो इथे शर्वरी आणि राहुलचा प्लॅनच असतो, मला तर असंच वाटते, कारण त्यांचा प्लॅनच असतो, कारण तिथे देवळात भेटण्याच्या अगोदर त्यांची प्लॅनिंग झालेली असते. त्यांना आता असं दर्शवायचं असतं, कदाचित मला असं वाटते की जानकी आणि सुमित्राला असं वाटलं पाहिजे की शर्वरीला याच्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही, असं काहीतरी त्यांना दर्शवायचं असतं. आणि तेव्हा जे आहे तर शर्वरी ही जात असते, तिच्या मागं राहुल बोलतो, शरू ऐक ना, पण शर्वरी काही ऐकत नाही. तेवढ्या देवळात जानकी आणि सुमित्रा हे येत असतात. तेव्हा राहुल हा बोलतो जानकीला, वहिनी अहो ऐका ना, शर्वरी माझ्याशी का बोलत नाही आहे. तेव्हा जानकी बोलते, तर राहुल थोडं थांब, आता सध्या कसं आहे त्या टेन्शनमध्ये आहेत, विचारामध्ये, त्यांचं थोडंसं टेन्शन कमी झालं ना ते तुझ्याशी नक्कीच बोलतील, पण थोडा त्यांना वेळ दे, तो बोलत असतो. तो बोलतो ठीक आहे. आणि नंतर आता सुमित्राकडे बघतो आणि बोलतो, आई कशा आहात तुम्ही, कशा आहे तब्येत तुमची, असं काही तो आता इथे सुमित्राला बोलतो. तेव्हा मात्र सुमित्रा ही त्याला इग्नोर करते आणि बोलते, जानकी अगं चल, शरू समोर गेली, आपल्याला पण जायचे, असं बोलते. आणि ती आता राहुलशी काही न बोलता तिकडनं त्या दोघीही जातात. तर असं काही प्रेक्षकांनो शर्वरी ही सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकून इथे वेगळं चित्र दर्शवण्याचा प्रयत्न करते, पण मात्र ऐश्वर्या ही ठामपणे आहे बरं का, ती आता मात्र शर्वरीचा काही केल्या सगळ्यांसमोर जो खरा चेहरा आहे ना तो आणल्याशिवाय राहणार नाही. पण कधी प्रेक्षकांनो, किती वेळ झाला आहे, किती सस्पेन्स आहे आणखी मालिकेमध्ये, की नेमकं शर्वरीचं हे सत्य फक्त एकटी ऐश्वर्यालाच माहिती आहे, बाकी कोणालाच माहिती नाही आहे. ऐश्वर्याला देखील माहिती आहे, पण तिच्याकडे ठोस पुरावे नाही आहेत, ती फक्त अंदाजा बांधते की नेमकं शर्वरी ही जशी दिसते तशी नाही आहे, तिने आणि राहुलने या दोघांनी मिळून तिच्या नवऱ्याला मारलेला आहे, म्हणजेच शर्वरीच्या नवऱ्याला. पण मात्र हे आता इथे ठोस पुरावा नसल्यामुळे ऐश्वर्या देखील काही करू शकत नाही आहे.
तर प्रेक्षकांनो पुढे असं देखील बघायला मिळतं, म्हणजे येणाऱ्या एपिसोडमध्ये त्याने असं दाखवलेलं आहे. आता ऋषिकेश हा ऑफिसवर असतो. आता ऑफिसमधले काही जे स्टाफ असतात त्याच्या बहिणीबद्दल निगेटिव्ह बोलत असतात. आता इथे त्या स्टाफमधला एक जण बोलतो, ऋषिकेश तुमची बहीण बघा ना खुलेआम त्या मुलाला भेटते. अहो तिचा नवरा वारून आताच काही दिवस झाले. तिला जनाची नाही तर मनाची तर थोडीफार लाज असायला हवी ना, असं काही ते बोलतात. तेव्हा मात्र इथे ऋषिकेशला खूप राग येतो. त्याच्या बहिणीविरोधात असं बोलतायत आणि त्याला हे सहन होत नाही. तेव्हा तो त्या स्टाफची कॉलर पकडतो आणि त्याला बोलतो, काय बोललास तू माझ्या बहिणीबद्दल, असं काही त्याला बोलतो आणि जाब त्याला विचारत असतो. तर तो बोलतो, अहो तुम्ही असे कोणाकोणाचे तोंड बंद करणार आहात? आवरायचं असेल तर तुमच्या बहिणीला आणि त्या मुलाला एकमेकांपासून भेटण्यापासून तुम्ही आवरा, असं काही तो बोलतो. तर आणखी पुढे प्रेक्षकांनो आता इथे खूपच रागामध्ये संतापत इथे ऋषिकेश आणि सौमित्र हे दोघे भाऊ आता चांगलीच इथे राहुलची वाट लावण्यासाठी आलेले असतात त्याच्या घरी. आता राहुल हा त्याच्या घरी आरामात बसलेला असतो. तेवढ्यातच घराचा दरवाजा वाजतो आणि आता समोर त्याला ऋषिकेश आणि सौमित्र हे दोघेही दिसतात. तेव्हा ऋषिकेश त्याची कॉलर पकडतो आणि त्याला मारायला सुरुवात करतो. सौमित्र देखील त्याला खूप मारतो. आता हे दोघे भाऊ मिळून त्याची चांगलीच धुलाई करतात, म्हणजे त्याला चांगलंच मारतात. आणि आता इथे सौमित्र बोलतो, यानंतर जर तू माझ्या बहिणीला भेटलास ना तर तुला मी अशी काही तुझी वाट लावेल ना की तू विचार देखील करणार नाही, अशी काही तुझी मी अवस्था करेल, असं काही त्याला तो आता इथे एक धमकी दिल्यासारखंच त्याला तो बोलतो. आणि आता हे प्रकरण मात्र शर्वरीला माहिती पडतं. राहुलने शर्वरीला फोन करून सांगितलेलं असतं की तिचे भाऊ त्याच्या घरी आलेत आणि त्याला खूप मारले. तेव्हा तिला कळतं आणि तिला इथे खूपच आश्चर्याचा धक्का बसतो. ती घाबरते देखील, कारण तिचं देखील राहुलवर जीवापाड प्रेम असतं आणि त्यामुळे तिला देखील त्याची काळजी वाटत असते. आता ती इथे जानकीकडे आलेली असते. जानकीला बोलते, वहिनी तुम्ही सगळेजण माझ्यासोबत का असं वागताय गं? अगं मी काय केलं एवढं, असं ती बोलत असते. तेव्हा जानकी आश्चर्यानेच बोलत असते, शर्वरी वंसा काय झालं, तुम्ही अशा का बोलताय? तेव्हा ती बोलते, अगं वहिनी दादा, सौमित्र दादा आणि ऋषिकेश दादा हे राहुलच्या घरी गेले आणि राहुलला खूप मारहाण केली गं त्यांनी. आता हे ऐकतं मात्र इथे जानकीला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. ती बोलते, काय पण हे असं कसं काय करू शकतात, ते कशाला तिथे गेले, ह्या विचारात ती असते. आता प्रेक्षकांनो आता मारहाण झाल्याच्या नंतर इथे राहुलच्या घरी शर्वरी आणि जानकी ह्या दोघी आलेल्या असतात. शर्वरी हे राहुलला जिथे मारलं आहे त्याच्या हातावर तिथे त्याला मलमपट्टी करत असते आणि त्याला बोलत असते, राहुल बघितलंस का तू माझ्या घरचे कसे आहेत, त्यामुळेच मी तुला भेटण्यापासून टाळते, असं बोलत असते आणि त्याच्याकडे बघून रडत असते. त्याला बोलते, खूप दुखते का रे राहुल, असं काही त्याला ती बोलत देखील असते. आता हे सगळं दृश्य बघून इथे जानकीला जाणवतं की दोघांचं एकमेकावर खूप प्रेम आहे आणि या प्रेमाला आपण सपोर्ट केला पाहिजे. मी बाहेरच्यावर काही अत्याचार झाला, बाहेरच्या व्यक्तीवर काही अन्याय झाला तर त्यांच्यासाठी मी उभी राहते आणि आज माझ्या घरातल्याच व्यक्तीवर असा अन्याय होतो आहे आणि मी त्यांच्यासाठी काही करू शकत नाही आहे. नाही, मला हे असं सहन होणार नाही. मला देखील वंशांसाठी इथे उभं राहावं लागेल, त्यांना न्याय मिळवून द्यावा लागेल. आता प्रेक्षकांनो जानकीची बाजू ही खऱ्याची आहे. जानकीला खऱ्याच्या बाजूने न्याय करून द्यायचा आहे, पण तिचा तो निर्णय योग्य आहे का? कारण तिला तर मूळ सत्य माहितीच नाही आहे की ती खऱ्याच्या बाजूने उभी राहते की खोट्याच्या बाजूने उभी राहते. तर प्रेक्षकांनो हे पुढे पाहणं खूपच उत्सुकतेचे आहे. आता जानकी जो निर्णय घेते त्या निर्णयावर तिला पुढे पश्चाताप तर होणार नाही ना, हे पुढे पाहणं प्रेक्षकांनो खरंच खूपच उत्सुकतेचे आहे की नेमकं जानकीसमोर जेव्हा तिच्या शर्वरी वंशांचं जे खरं रूप येईल तेव्हा जानकीच्या मनाची काय अवस्था असेल, हे पुढे पाहणं प्रेक्षकांनो खूपच उत्सुकतेचे आहे. अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा आणि हो, आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू. भेटूया छानशा पुढच्या एपिसोडमध्ये.